श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। वार आहे गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे कार्तिक महिन्यातली संकष्टी चतुर्थी। प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी येत असतात, एक संकष्टी चतुर्थी आणि दुसरी म्हणजे विनायक चतुर्थी। पण ही जी चतुर्थी आलेली आहे तर ही चतुर्थी कार्तिक महिन्यामध्ये आलेली आहे, त्यामुळे या चतुर्थीला एक वेगळंच महत्त्व प्राप्त झालेलं आहे। आणि या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची सेवा, उपासना, आराधना करायची आहे। व्रत सुद्धा आपल्याला या दिवशी करायचं आहे आणि आपण जर या चतुर्थीचं व्रत केलं तर आपल्या मनातल्या सर्व इच्छा या पूर्ण होत असतात आणि आपली अडलेली सर्व कामं देखील पूर्ण होत असतात। आपल्या आयुष्यामध्ये येणारे अडथळे हे सुद्धा दूर होतात असं सुद्धा म्हटलं जातं, कारण गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत, विघ्नांचा नाश करणारे आणि बुद्धीचे देवता मानले जातात आणि म्हणूनच त्यांना समर्पित असणारी चतुर्थी या दिवशी आपण काही सेवा आणि उपाय सुद्धा करायचे असतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे। आपल्याला या दिवशी गायला एक वस्तू खायला घालायची आहे, त्यामुळे आपलं जे काही दारिद्र्य आहे तर ते नष्ट होईल आणि असा हा एक उपाय तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। तर पहा, गायीला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि गायीचा जन्म हा समुद्र मंथनामधून झालेला आहे। माता लक्ष्मीचा जन्म सुद्धा समुद्र मंथनामधून झालेला होता आणि गाय ही विश्वाची माता मानली जाते। महादेवांचा वाहन नंदी असतो। बैल हा भारतीय संस्कृतीचा मूलाधार असून समृद्धीचं प्रतीक मानलं जातं। असं सुद्धा म्हटलं जातं की गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवदेवतांचा निवास असतो आणि हीच गाय जी आहे तर ती 11 रुद्रांची आई आहे, त्याचप्रमाणे 8 वस्तूंची कन्या देखील आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमृतरूपी दूध देणारी ही गाय आहे। तर त्याचप्रमाणे असं म्हटलं जातं की जर आपण गायीची सेवा केली आणि अशा विशिष्ट तिथीला आपण जर काही वस्तू गायीला खाऊ घातल्या तर आपल्याला स्वर्गप्राप्ती होत असते आणि गाय ही स्वर्गात जाण्याची शिडी आहे आणि म्हणूनच गाय ही स्वर्गात सुद्धा पूजनीय मानली जाते। गायीची सेवा केल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होत असतात आणि या गायीचे स्थान जे आहे तर ते देवांपेक्षा सुद्धा वरचे आहे आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। हा उपाय फक्त आपण चतुर्थीच्या दिवशीच करू शकतो असं नाही, तर आपल्या दारावरती जेव्हा ही गाय येत असेल तर दररोज सुद्धा गायीला तुम्ही काहीतरी खाऊ घालत जा। पण तुमच्या घरावरती जर गाय येत नसेल तर मग अशा वेळेला गाय नाही तर मग तुम्ही जेव्हा या विशिष्ट तिथी असतात तर तेव्हा तुमच्यासोबत मी काही उपाय शेअर करत असते किंवा तुम्ही अगदी प्रत्येक गुरुवारी सुद्धा हा उपाय करू शकता। तर जेव्हा चतुर्थी असते तर त्या दिवशी सुद्धा तुम्ही गायीची काहीतरी सेवा करत जा। जसं की एकादशी असेल तर त्या दिवशी सुद्धा तुम्हाला गायीची काहीतरी सेवा आणि काहीतरी तुम्हाला गायीला नक्की खाऊ घालायचं आहे। तर बघा, गायीला अशी कोणती वस्तू खायला घालायची हे आपण आता सर्वप्रथम जाणून घ्यात। तर तुम्हाला दुर्वा जे आहे तर त्या 21 दुर्वांची जोडी तुम्हाला घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला थोडंसं तूप घ्यायचं आहे, त्या तुपामध्ये या दुर्वा थोड्याशा बुडवायच्या आहेत, त्यानंतर गायीला त्या तुम्हाला खाऊ घालायच्या आहेत। आता खाऊ कशा घालायच्या आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे, गाय जर तुमच्या शेजारी असेल किंवा तुम्ही गोशाळेमध्ये जर तुम्ही गेलात तरी सुद्धा चालेल किंवा तुमच्या घरामध्ये गाय वासराची जी मूर्ती असेल तर ती तुम्हाला एका ताटामध्ये किंवा तामणामध्ये घ्यायची आहे। एक दिवा आणि एक हळदी कुंकू तुम्हाला घ्यायचं आहे आणि फुलं अक्षदा सुद्धा तुम्हाला तुमच्या सोबत घ्यायची आहे। तर त्या दुर्वा तुम्हाला तुपामध्ये बुडवून गायीच्या जवळ हळदी कुंकू लावायचं आहे। गायीच्या पायावरती पाणी तुम्हाला थोडंसं ओतायचं आहे। त्यानंतर तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण गायीला करायचं आहे। गायीला तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे। त्यानंतर गायीला तुम्हाला प्रदक्षिणा मारायच्या आहेत। प्रदक्षिणा मारत असताना तुम्हाला तुमच्या मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि तुमच्या मनातली इच्छा ही तुम्हाला व्यक्त करायची आहे। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, गायीच्या पायाखालची जी माती असते तर ती तुम्हाला तुमच्या कपाळाला लावायची आहे आणि त्यानंतर या ज्या दुर्वा आहेत तर त्या तुम्हाला गायीला खाऊ घालायच्या आहेत। असं केल्यामुळे तुमच्या मनातल्या प्रत्येक इच्छा या पूर्ण होतात आणि तुमचं दारिद्र्य हे सुद्धा नष्ट होतं। म्हणूनच आपल्याला या ज्या दुर्वा आहेत तर त्या तुम्हाला आज गायीला खाऊ घालायच्या आहेत। त्याचप्रमाणे बघा, अजून एक दुसरी वस्तू तुम्हाला खाऊ घालायची आहे, ती म्हणजे अशी की एका वाटीमध्ये तुम्हाला चणा डाळ घ्यायची आहे, म्हणजे हरभरा डाळ आपण असं सुद्धा म्हणतो। तर ती हरभरा डाळ जी आहे तर ती तुम्हाला 1 तासभर भिजवायची आहे। वरती तुम्हाला थोडंसं तूप आणि एक गुळाचा कडा ठेवायचा आहे। ती वाटी जी आहे तर ती तुम्हाला तुमच्या देवघरातल्या गणपती बाप्पांच्या समोर ठेवायची आहे। गणपती बाप्पांना त्याचा तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर ती वाटी तुम्हाला उचलायची आहे आणि गायीजवळ तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि सांगितल्याप्रमाणे सर्वप्रथम तुम्हाला गायीची पूजा करायची आहे। हळद कुंकू लावून तुम्हाला गायीची पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे आणि ही जी चण्याची डाळ आहे तर ती तुम्हाला गायीला खाऊ घालायची आहे। त्यानंतर गायीला प्रदक्षिणा मारून तुमच्या मनातली जी पण काही इच्छा
आहे तर ती तुम्हाला गायीपाशी बोलायची आहे आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला 2 पैकी 1 वस्तू जी तुम्हाला गायीला खाऊ घालणं शक्य आहे तर ती तुम्हाला घालायची आहे। तर तुम्ही हा उपाय नक्की करून पहा आणि हा उपाय तुम्ही प्रत्येक गुरुवारी सुद्धा करू शकता किंवा जर तुम्हाला प्रत्येक गुरुवारी करणं शक्य नसेल तर तुम्ही अशा काही विशिष्ट तिथी असतात तर त्या तिथीनं तुम्ही करू शकतात। तर त्यामुळे आपल्या वारंवार ज्या आपल्या आयुष्यामध्ये जर काही विघ्न येत असतील, महत्त्वाची कामं जर पूर्ण होत नसेल आणि आपल्या घरामध्ये नेहमी दारिद्र्य असेल, गरिबी असेल, पैसा टिकत नसेल तर तुम्ही गायीची सेवा करायला सुरुवात करा। सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हळदी कुंकू गायीला लावायचं आहे, गायीच्या पायावरती तुम्हाला पाणी टाकायचं आहे, गायीला तुम्हाला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत। त्यानंतर गायीच्या पायाखालची जी माती असते तर ती तुम्हाला तुमच्या कपाळावरती लावून घ्यायची आहे आणि तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे। हे गोमाते, माझ्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत तर त्या सर्व अडचणी दूर कर। तर पहा, गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो आणि जेव्हा आपण वस्तू काही गायीला खाऊ घालत असतो तर तेव्हा 33 कोटी देवांची कृपा आपल्यावरती होत असते आणि अशा वेळेला आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होत असतात। सूतक असेल तर तुम्हाला हा उपाय करायचा नाहीये। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।